नड्डाजी 2 दिवसाच्या महाराष्ट्र प्रवासामध्ये आहेत, ज्याला आम्ही चक्रीय प्रवास म्हणतो। माननीय राष्ट्रीय अध्यक्षाच्या चक्रीय प्रवासाचे प्रमुख जे आहेत माननीय मनोज कोटक जी या ठिकाणी आहेत। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी 18 तारखेला 17 तारखेला उद्या दुपारी मुंबईमध्ये येणार आहेत। मुंबईमध्ये भरगच्च कार्यक्रमाची रचना आणि योजना माननीय आशिषजींनी तयार केलेली आहे। 18 तारखेला दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुद्धा मुंबईतल्या भरगच्च कार्यक्रमाची रचना माननीय आशिषजी आणि माननीय मनोजजी आणि संपूर्ण टीमने केली आहे। आपल्याला आशिषजी सांगतील। मुंबईतले कार्यक्रम परवा संपल्यानंतर माननीय राष्ट्रीय अध्यक्ष 3 वाजता पुण्याला येणार आहे। पुणे येथे 18 तारखेला सकाळी 11 वाजतापासून आमच्या 1200च्या वर जी प्रदेश कार्य समिती आहे, 1200 पदाधिकाऱ्यांची माननीय आमदार खासदारासहित केंद्रीय मंत्री राज्यातले मंत्री सहित 1200च्या वर जे पदाधिकारी कार्यकारिणी आहे, प्रदेश पदाधिकारी बैठक आहे, प्रदेश कार्य समिती आहे, ही 11ला सुरू होईल आणि माननीय राष्ट्रीय अध्यक्ष 3 वाजता येतील पुणे येथे आणि प्रदेश कार्य समितीचा समारोप करतील आणि साधारण प्रदेश कार्य समिती संपल्यावर माननीय राज्यातले आमदार खासदार यांच्या समवेत एक बैठक होईल आणि आमदार खासदार महोदयांची बैठक संपल्यावर माननीय केंद्रीय मंत्री आणि राज्यातले मंत्री अशी एक बैठक वेगळी होईल। असा 2 दिवसाचा प्रवास माननीय राष्ट्रीय अध्यक्षाचा आहे। माननीय आशिषजींनी आणि मनोजजींनी जी योजना तयार केली आहे मुंबई प्रवासातली, म्हणजे 17 दिवसभर आणि 18 दुपारपर्यंत माननीय आशिषजी मांडतील। जसं आपल्या प्रदेश अध्यक्षांनी आवाज येतो ना, माननीय प्रदेश अध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या प्रवासाची संपूर्ण योजना आपल्यासमोर मांडली आणि जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं की केंद्रीय भारतीय जनता पक्षाचा हा ठरवूनचा प्रवास संपूर्ण देशातील सर्व राज्यांमध्ये काही दिवस ठरवून केला जातो आणि तो प्रवास करताना काही गोष्टी करणं ज्या अपेक्षित असतात त्याचाही निर्णय केंद्रीय भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। त्या आधारावर उद्याला माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब मुंबईत 11 वाजता त्यांचं आगमन होईल। त्यांच्या स्वागतानंतर आम्ही सगळेच जण एअरपोर्टवरून थेट त्या ठिकाणी आपण असलेल्या सायन पनवेल हायवे जवळच्या देवनारच्या इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करायला ते जातील। त्या ठिकाणी भव्य स्वागत आणि अभिवादनाचा कार्यक्रम झाल्यावर RBK हॉल घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर ज्या ठिकाणचे खासदार सन्माननीय मनोज कोटक जे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या लोकसभा क्षेत्रातील एका विधानसभेतील केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांबरोबर माननीय अध्यक्षशी संवाद करतील आणि त्या लाभार्थ्यांबरोबर विविध योजनांचे ते लाभार्थी असतील। प्रयत्न आमचा असा आहे की ज्या सर्व योजनांचा लाभ मिळाला आहे त्यातल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना
त्या ठिकाणी आणावं आणि तो संवादाचा कार्यक्रम असेल, ज्याचा एक फीडबॅक केंद्र सरकारपर्यंत पण जाईल. त्यानंतर रमाबाई आंबेडकर नगरमध्ये असलेला पूर्णाकृती भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अभिवादन, त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन आम्ही करू आणि तिथून रमाबाई आंबेडकर नगरमध्येच एका आमच्या दलित मित्र कार्यकर्त्याच्या घरी त्यांच्या भोजनाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष एका आमच्या मित्राच्या घरी, एका कार्यकर्त्याच्या घरी त्या ठिकाणी भोजन करतील आणि त्यानंतर तिथून थेट जेवणानंतर आम्ही बोरवलीला शिंपोली येथे माननीय विनोद तावडेजी आमदार असताना त्यांच्या प्रयत्नातून जे अटल स्मृती उद्यान इंटलेक्च्युअल केंद्र झालेलं आहे, त्या ठिकाणी माननीय अध्यक्ष नड्डा साहेब भेट देतील, अटलजींना अभिवादन करतील. त्या केंद्रातच एक हॉलची व्यवस्था आहे, ज्यामध्ये विविध समाजातील 51 इंटलेक्च्युअल्स, बुद्धिजीवी, प्रमुख नागरिक यांच्याबरोबर चहापानाचा कार्यक्रम माननीय नड्डा साहेबांचा असेल. तिथून 5-5:30च्या दरम्यान चारकोप विधानसभेचे आमचे आमदार योगेश सागर यांच्याकडे मुंबईतील 50 प्रमुखाची सर्व व्यवस्था आहे. म्हणजे प्रत्येक पेजचा एक प्रमुख, ही व्यवस्था पूर्ण मुंबईमध्ये आम्ही करतो. येणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्याची आदर्श रचना एका वॉर्डमध्ये 50 प्रमुखाची कशी केली आहे, त्या 50 प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर माननीय नड्डा साहेब त्यांना मार्गदर्शन करतील, त्यांच्याशी संवाद करतील. तिथून अंदाजे 6:30च्या दरम्यान वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, पश्चिम द्रुतगती महामार्गावर माननीय गोपाळ शेट्टीजींच्या प्रयत्नातून ज्या ठिकाणी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं केंद्र आहे, त्या ठिकाणी माननीय अटलजींचा पूर्णाकृती पुतळा असल्याच्या ठिकाणी भेट देतील, त्या विकास कामाची पाहणी करतील आणि त्यानंतर डॉक्टर सोमा घोष या नामवंत अशा समाजातल्या आपल्या भगिनी त्यांच्या घरी चहापानाचा कार्यक्रम करण्यासाठी माननीय अध्यक्षजी जातील. तो कार्यक्रम संपल्यानंतर जवळजवळ 8च्या दरम्यान मुंबईत आम्ही एक जवळजवळ 52 विविध आघाड्या आणि मोर्चांची एक व्यवस्था उभी केली आहे आणि त्या सगळ्यामध्ये काम करणारे वेगवेगळ्या व्हर्टिकल्समधले प्रमुख कार्यकर्ते आहेत, जे आघाड्यांमध्ये आणि मोर्चांमध्ये काम करतात. त्या जिल्हास्तरीय आघाड्या आणि मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचं संमेलन पार्ले पश्चिम येथे मुकेशभाई पटेल हॉलमध्ये, त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर मार्गदर्शनाचा कार्यक्रम माननीय अध्यक्षांचा होईल आणि तिथून जवळजवळ 9:30-10च्या दरम्यान सह्याद्रीला ते निवासस्थानाला जातील. त्यांच्याबरोबर मुंबईची जी कोअर कमिटी आहे भाजपची, त्याची मुंबई कोअर कमिटीची बैठक आणि भोजनाचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 तारखेला सकाळी पुन्हा 8:30 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला संघ परिवारातील प्रमुख मुंबईतील कार्यकर्ता स्वयंसेवकांबरोबर भेट आणि चर्चा असा यशवंत भवन परेलला कार्यक्रम आहे. तिथून सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन जवळजवळ 10-10:30च्या दरम्यान माननीय अध्यक्षजी घेतील आणि 10:30च्या दरम्यान रवींद्र नाट्य मंदिरामध्ये युवकांशी संवाद, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून राज्य सरकार जे काम करत आहे आणि जी योजना माननीय आमचे मंत्री मंगलप्रभात दौडाजी करतायत, त्या युवकांशी संवाद करण्याचा कार्यक्रम आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम हा रवींद्र नाट्य मंदिरला त्या ठिकाणी असेल. ते संपलं की जवळजवळ 11:30-11:45च्या दरम्यान दादर येथे सावरकर सदन जे आहे, ज्या ठिकाणी स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी घरी त्यांच्या परिवारातील असलेल्या लोकांना माननीय अध्यक्ष भेटतील. छोटंसं त्या ठिकाणी म्युझियम घरातल्या लोकांनी केलंय. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वापरलेल्या गोष्टींचं त्याची पाहणी करतील आणि मग
विमानतळाकडे प्रस्थान करतील आणि विमानतळाजवळ अगोदरच माननीय राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडेजींच्या घरी त्यांच्या भोजनाचा कार्यक्रम आहे. आणि जसं माननीय प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं, इथून विमानाने डायरेक्ट पुण्याला गेल्यावर पुढच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला माननीय राष्ट्राध्यक्षांचा मिळेल. आणि जसं माननीय प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं की आमदार खासदारांची एक बैठकही ती घेणार आहे. असा भरगच्च कार्यक्रम, त्याचं नियोजन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे. आपल्या सगळ्यांनाही निमंत्रण आहे आणि या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच्या कामाला अगदी एका वॉर्डातल्या पन्ना प्रमुखापासून एका विधानसभेतल्या लाभार्थ्यांपर्यंत, राष्ट्रीय आपल्या नेतृत्वापासून महापुरुषांपर्यंत अशा सगळ्या भेटींचा हा भरगच्च कार्यक्रम आहे. आपल्या माहितीसाठी मी आपल्या समोर ठेवला. पूरा माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी का 1.5 दिन का 2 दिन का प्रवास जो केंद्रीय भारतीय जनता पार्टी की योजना से पूरे देश के सभी राज्यों में होता है, उस कड़ी में मुंबई और महाराष्ट्र में ये प्रवास 17 और 18 तारीख को है. 17 तारीख 11 बजे माननीय अध्यक्ष जी का एयरपोर्ट पर आगमन होगा. उनका स्वागत करने के बाद सीधा 17 तारीख को 12 बजे के करीब देवनार में, जहां पर पूर्णाकृति छत्रपति शिवाजी महाराज जी का पुतला है, वहां पर अभिवादन करने के लिए माननीय अध्यक्ष जी जाएंगे. वहां से RKB हॉल जो घाटकोपर मानखुर्द लिंक रोड पर है, वहां पर जिस विभाग के सांसद मनोज कोटक जी है, उस लोकसभा क्षेत्र के विधानसभा में जो अलग अलग केंद्रीय योजनाओं के लाभार्थी हैं, उनके साथ संवाद माननीय अध्यक्ष जी करेंगे. उसके बाद नड्डा जी स्वयं रमाबाई आंबेडकर नगर में भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के प्रतिमा को अभिवादन करेंगे और वहां से सीधे हम दोपहर को शिंपोली में 3-3:30 बजे के करीब बोरवली शिंपोली में अटल स्मृति केंद्र जो माननीय विनोद तावड़े जी के प्रयासों से बना है, वहां पर अटल जी को अभिवादन करना और उसी जगह पर 50 के करीब हमारे बुद्धिजीवी मित्रों के साथ चायपान, इस प्रकार का कार्यक्रम माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी का होगा. उसको खत्म करके 5-5:30 के दरमियान जो एक रचना पूरे मुंबई में हम चुनाव को लेकर लगा रहे हैं कि हर विधानसभा के हर वार्ड में, हर बूथ में, हर वोटिंग लिस्ट के हर पन्ने का एक कार्यकर्ता प्रमुख हो, जिसको पन्ना प्रमुख, पेज प्रमुख कहते हैं. उस प्रकार की व्यवस्था में चारकोप में हमारे विधायक योगेश सागर जी ने जो एक आदर्श रचना खड़ी की है, ऐसे एक वार्ड के पन्ना प्रमुखों के साथ माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी मार्गदर्शन करेंगे. वो खत्म होकर वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे पर 6-6:30 बजे के करीब, जहां पर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया का कार्यालय और मैदान है, वहां के माननीय सांसद हमारे गोपाल शेट्टी जी के प्रयासों से वहां पर अटल जी का एक पूर्णाकृति प्रतिमा लगाई गई है, उसको अभिवादन करेंगे. और डॉक्टर सोमा घोष सम्मानीय हमारी नागरिक है, जिनके घर पर चाय के लिए कांदिवली में ही राष्ट्रीय अध्यक्ष जी जाएंगे. वो खत्म करके करीब 8 बजे के करीब मुकेश पटेल हॉल, पार्ला वेस्ट, वहां पर मुंबई भारतीय जनता पार्टी की जो अलग अलग आघाड़ियां और मोर्चा, ऐसे 52 वर्टिकल्स बनाए हैं, उसके जिला स्तर के कार्यकर्ताओं का मार्गदर्शन माननीय अध्यक्ष जी 8 बजे वहां करेंगे. 10 बजे सह्याद्री पर पहुंचकर मुंबई भारतीय जनता पार्टी की जो कोर कमेटी है, उसके साथ वार्तालाप और बैठक होगी. दूसरे दिन 18 तारीख को सुबह 8:30 बजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का यशवंत भवन परेल में जो कार्यालय है, वहां संघ परिवार के प्रमुख मुंबई के पदाधिकारी अधिकारियों के साथ चायपान और बैठक.
9 साढ़े 9 बजे के करीब वो खत्म होकर सिद्धिविनायक मंदिर में दर्शन और 10:30 बजे रविंद्र नाट्य मंदिर में हमारे मंत्री माननीय मंगल प्रभात दोड़ा जी के प्रयासों से जो स्किल डेवलपमेंट के तहत युवाओं को रोजगार निर्माण इस अभियान राज्य सरकार की तरफ से शुरू हो रहा है, उन युवाओं से संवाद का कार्यक्रम रविंद्र नाट्य मंदिर में होगा। और वहां से शिवाजी पार्क के नजदीक जहां पर सावरकर सदन है, जहां सावरकर जी रहते थे, मैं सावरकर स्मारक नहीं कह रहा हूं, सावरकर सदन, वहां पर भेंट देंगे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी। उनके परिवार के जो सदस्य होंगे उनसे मिलेंगे भी और वहां से एयरपोर्ट की तरफ निकलेंगे और एयरपोर्ट के नजदीक माननीय राष्ट्रीय महामंत्री विनोद तावड़े जी के घर पे भोजन और बाद में पूना के लिए प्रस्थान। और जैसे पहले प्रदेश के अध्यक्ष बावनकुळे जी ने कहा, पूना में प्रदेश की हमारी कार्यकारिणी की बैठक है, उसमें मार्गदर्शन करेंगे और उसी के साथ प्रदेश के सभी विधायक और सांसदों को भी मार्गदर्शन और बैठक उनके साथ करने वाले हैं। इस प्रकार का ये पूरा कार्यक्रम पूरे 1.5 दिन का 2 दिन का उनका प्रवास महाराष्ट्र में होगा। आपको सबको अवगत कराने के लिए ये हमारा प्रयास है। चलो ठीक है। माना जाए कि भारतीय जनता पार्टी अब पूरी तरह से इलेक्शन मोड में आ गई है। ये हमारा संगठन का राष्ट्रीय लेवल पर जो चक्रीय प्रवास है अध्यक्ष जी का, जो 2 महीने पहले भी तय हुआ था, लेकिन कुछ कारणवश वो पोस्टपोन करना पड़ा। अभी वो प्रवास है, इसमें कोई महानगर पालिका, जिला पंचायत या फिर आने वाली विधानसभा लोकसभा का संबंध नहीं है, केवल एक संगठनात्मक प्रवास है। और ये हर 2 महीना बाद, हर 1 महीना बाद महाराष्ट्र में राष्ट्रीय अध्यक्ष जी प्रवास करेंगे। आपने देखा होगा पिछले बार चंद्रपुर और संभाजीनगर में भी प्रवास हुआ था। ऐसे ही प्रवास वो अनेक लोकसभा में करने वाले हैं। चक्रीय प्रवास का एक पार्ट है। परमवीर सिंग प्रकरणाची स्क्रिप्ट ही भाजपाने दिली होती असा आरोप नाना पटोलेंनी केला नाही का? कुठले? परमवीर सिंग मुंबईचे माजी पोलीस आयुक्त या सर्व प्रकरणाची स्क्रिप्ट भाजपाकडून दिली गेली होती, त्याचा फायदा भाजपाला झाला असा आरोप नाना पटोलेंनी केला। नाना पटोले जे बोलतात त्यामध्ये तथ्य राहत नाही, याचा नियमित विचार करायचा। नाना पटोले काहीतरी बोलून त्या ठिकाणी आपलं मीडियासमोरचं जे प्रेझेन्स आहे ते कायम ठेवत राहतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर फार लक्ष देऊ नका। एक मिनिट त्यांनी इन्व्हाइट केली अकोल्यातील काळासंदर्भात ते म्हणतात की पोलीस एक तास उशिराने पोहोचले, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिला नाहीये, उपमुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं। मी रात्रभर त्या प्रकरणामध्ये माननीय देवेंद्रजीला जागताना बघितलं। घटना झाल्याच्या 1 मिनिटात माननीय आमचे नेते रणधीर सावरकर, जे पक्षाचे महासचिव आणि आमदार आहेत, त्यांनी देवेंद्रजी आणि मला सेम कॉल केला। तातडीनं सर्व जिल्ह्यातली पोलीस फोर्स, पश्चिम विदर्भातली, त्या ठिकाणी पूर्ण पाठवली, पूर्ण कंट्रोल घेतला आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन त्यांनी पाठवले। खरं तर त्या घटनेमध्ये जेवढा पोलिसांनी सिरियस घेतला आणि तातडीनं ती घटनेमध्ये संपूर्ण त्या ठिकाणी व्यवस्था सांभाळली। मला वाटतं मी देवेंद्रजींचं खरं तर आणि एकनाथजीचं अभिनंदन करतो पक्षातर्फे की त्यांनी प्रचंड लवकर त्या ठिकाणी ऍक्शन घेतली। आणि नाहीतर याचे परिणाम जे होते ते परिणाम अजून वेगळे दिसले असते। सरकारनं जे त्या ठिकाणी आपली भूमिका ठेवली किंवा त्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका पार पूर्ण केली, त्यामुळे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सरकारचं अभिनंदन करतो, देवेंद्रजींचं अभिनंदन करतो। नाही, 1 मिनिट, याच्यामध्ये म्हणजे या सगळ्या प्रकरणात माननीय देवेंद्रजी स्वतः म्हणाले याच्या मागे कोणाचा तरी हात आहे। ज्या पद्धतीने सरकारला बदनाम करण्यासाठी या दंगलींचा विषय समोर येतोय, मग या सगळ्या मागे 1 तास होता का? स्पॉट नाना लावून बसले होते का नाना?
आम्ही ते स्पॉटला नव्हते तर त्यांना आधी कसं कळलं तर त्यांनी पोलिसांना का नाही कळवलं? 1 तास पोलीस येईपर्यंत ते वाट बघत होते का त्याच्यामध्ये अन्य काही करत होते? आणि त्यामुळे याच्या मागे सरकार बदनामीचा हात आहे असं देवेंद्रजी स्वतःच म्हणाले. त्यामुळे देवेंद्रजींना आमची विनंती आहे की या पद्धतीने जे आता स्वयंबोलित समोर येत आहेत नानांसारखे, या सगळ्या प्रकरणाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्र एक दिल्लीचा पाय पुसण्यात आला आणि याला जबाबदारी सरकार आहे असं वक्तव्य देखील संजय राऊत मग सोनिया गांधींकडे कुर्निसात घालायला कोण गेलं होतं? राहुल गांधींच्या खांद्यावरचा हात घालायला खांदा दिला कोणी होता? अहमद पटेल समोर हिरवं ढुंगण उभं करायला गेलं कोण होतं? संजय राऊतांनी त्याचं उत्तर द्यावं. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज मुंबईत आले. सोलापूरमध्ये ठाकरे गटाकडून त्यांच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत. गुन्हा दाखल करायची मागणी होते. या संपूर्ण प्रकरणाकडे कसं पाहता? भगतसिंग कोश्यारीजी यांच्या विरोधात आंदोलन करणं म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. ज्या प्रकरणात न्यायालयाने निवाडा दिला आणि त्याच्यामधल्या निवाड्यामधल्या सगळ्या गोष्टी अंतिम सत्ते सरकार आणि त्याला दिलेला शपथ ही योग्य आहे न्यायालयाने म्हटल्यावर त्याच्या विरोधात आंदोलन करायचं म्हणजे स्वयं मनोरंजनाचा कार्यक्रम आहे, करावा. मी सकाळी म्हटलं संजय राऊत हे कंसाच्या भूमिकेत आहेत आणि कंस स्वतःचं घर पहिलं खातो आणि मग दुसऱ्याचं, आणि त्यामुळे स्वतःचं घर तर त्यांनी खाल्लंच आहे, ते दुसऱ्याचंही खालतील. आणि म्हणून त्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या देशामध्ये तालिबानचं संविधान चालत नाही. या देशामध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान चालतं. त्या संविधानाअंतर्गतल्या व्यवस्थेत न्यायालय, सर्वोच्च न्यायालय व्यवस्था आहेत त्या चालतात. त्याच्यावर भरोसा नसणं याचा अर्थ तालिबानी वृत्ती आहे. असे प्रकार त्यांनी करू नये. आमदार आणि नेत्यांचा पोपट म्हणून उल्लेख केला जातो. हा, आमदार आणि नेत्यांचा पोपट म्हणून उल्लेख केला जातो. आयुष्यभर जे पिंजऱ्यात बसलेत त्यांना दुसरे पोपटच दिसतील. त्र्यंबकेश्वर मामले में जितेंद्र आवाड ने कहा है उसके जितेंद्र आवाड ने कौन से मामले में? त्र्यंबकेश्वर मंदिर में घुसने के मामले में जितेंद्र आवाड ने कहा है कि ये सिर्फ मंदिर में नहीं घुसाएंगे, लोगों को भीमाशंकर की चोटी पर भी चढ़ाएंगे, ऐसा माहौल बनाए यहाँ पर. उसको लेकर क्या कहेंगे आप? नहीं, जितेंद्र आव्हाड जी जिस प्रकार से त्र्यंबकेश्वर मंदिर के बारे में कह रहे हैं ना, वो एक प्रकार का मैं निषेध व्यक्त करता हूँ. इस प्रकार से बातें करके यही जो अकोला में हो रहा है ना, ऐसे ही इन स्टेटमेंट से ऐसे ही स्टेटमेंट खड़े करके महाराष्ट्र को अशांत करने का काम जितेंद्र आव्हाड जी ने फिर दोबारा किया है. और इसका परिणाम जो होता है ये ऐसे अकोला की घटना में होता है. तो ये महाविकास आघाड़ी के नेता जानबूझकर ऐसी त्र्यंबकेश्वर को लेकर, भीमाशंकर जी को लेकर ये जो बातें करते हैं और इस वजह से एक समाज को, एक समुदाय को जिस प्रकार से प्रोत्साहन मिलता है, उस वजह से ही यहाँ महाराष्ट्र में अशांत वातावरण हो रहा है. और उसके लिए वही जवाबदार रहेंगे. जितेंद्र आव्हाड जी अपने खुद की कॉन्स्टिट्यूंसी के लिए पूरे महाराष्ट्र को जिस प्रकार से डाइवर्ट कर रहे हैं वो अच्छा नहीं है. और इसकी गंभीर जो है दखल राज्य सरकार ने लेनी चाहिए. सर, महाराष्ट्र के जिलों में जो सांप्रदायिक दंगे हो रहे हैं उसके पीछे सिर्फ बात है कि गढ़ी और मसाल की है. तो यही है ना, मैं बार बार कह रहा हूं कि जिस प्रकार से जितेंद्र आव्हाड जैसे लोग, जिस प्रकार से संजय राउत जैसे लोग महाराष्ट्र को अशांत करना चाहते हैं और सांप्रदायिक विषय को लेकर और सारे धार्मिक विषयों को लेकर सवेरे से बातें करते हैं. पिछले बार भी जितेंद्र आव्हाड जी ने ऐसा एक स्टेटमेंट किया था जिसमें बहुत बड़ी भावना बिगड़ने की शक्यता थी, लेकिन संभाल लिया गया. इस प्रकार से अगर कोई करता है तो सरकार ने ऐसे जो राजनीतिक लोग हैं जो महाराष्ट्र को, सारे धर्म को एक के सामने लाना चाहते हैं, इनके ऊपर नजर रखनी चाहिए और इनके ऊपर कार्रवाई करनी चाहिए. सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाया पडताना दिसत आहे आणि राजनाथजींच्या आणि हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय मुंबईत आणि महाराष्ट्रात. आणि त्याला असं लोक एक स्लोगन दिलंय की मुंबई आणि महाराष्ट्र आज दिल्ली समोर वारंवार निघताना दिसतोय. वरिष्ठांच्या पाया पडणे आमची ते संस्कृती आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेजी जर राजनाथजींना नमस्कार करत असतील तर ते आपल्या मराठी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं द्योतक आहे.
व्हायरल करणाऱ्यांनी पहिले ह्याचं उत्तर द्यावं. शरद पवारांच्या घरी उद्धव ठाकरेजींना बैठकीला कुठे बसवलं होतं? मी अन्य कोणाचा मान अपमानासाठी बोलत नाहीये. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षाबरोबर सो कॉल्ड मर्दांच्या पार्टीच्या गटाचा अध्यक्ष हे जे बसवलं होतं त्याबद्दल ते काय बोलतील? आणि त्यामुळे जेव्हापर्यंत भारतीय जनता पार्टी बरोबर होते तेव्हा सन्मान होता. आता सन्मान न राहिल्यावर दुसऱ्याच्या घरात डोकावल्याला बघितलं जात आहे. मला वाटतं एकनाथ शिंदेजींनी जे केलं ते योग्य आहे. ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला, मराठी संस्कृतीला धरून आहे. आणि राजनाथजींनी सुद्धा ज्येष्ठाच्या भावनेने त्यांना खांद्याला पकडून त्यांना गळ्याला पिठी मारली. ही सुद्धा असलेली भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे. संजय राउत जिस तरह से प्रेशर बना रहे हैं और अध्यक्ष को लेकर जिन शब्दों का इस्तेमाल कर रहे हैं विधानसभा अध्यक्ष को, कितना उचित लगता है? क्या लगता है? बिल्कुल उचित नहीं है. जिस प्रकार से संजय राउत जी का बयान, स्टेटमेंट, दबाव ये अर्धन्यायिक प्रक्रिया में बारंबार हो रहा है, इसका मतलब ही स्पष्ट है कि उनको पता है कि उनकी केस वीक है. जब दलील कहां की जाती है? जहां पर न्यायिक और अर्धन्यायिक प्रक्रिया की सुनावनी हो, वहां पर न करते अगर बाहर की जाती है तो इसका मतलब न्यायिक और अर्धन्यायिक प्रक्रिया में दलील करने की क्षमता बची नहीं है. इसका मतलब यह है. और संजय राउत के इस प्रकार के प्रेशर टैक्टिक्स का कोई भी दबाव न होगा और जो कानूनन चीजें वही अध्यक्ष जी करेंगे, हमारा ये भरोसा है. सर, राऊतांकडून जे वक्तव्य होते त्याच्यावर आता शिवसेनांनी थेट अध्यक्षांना आज पत्र दिलं आहे. त्यांच्याकडून हक्कभंग आणावा. नार्वेकर सर स्वतः तुमच्या पक्षाकडून, तर तुमच्याकडून भाजपकडून काही पत्र जाणार आहे? नाही, अध्यक्ष हा कुठल्या पक्षाचा नसतो. शिरसाटांनी पत्र पाठवलं असेल तर त्यातली आम्ही माहिती घेऊ आणि निर्णय करू. ठीक आहे.